असं शेतकरी सांगत नाही, तोपर्यंत अनावश्यक पंचनामे करण्याची काय गरज आहे? एकदा हे कन्फर्म झालं की एखाद्या शेतकऱ्याच्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे, किती पाऊस पडलाय, काय पडलाय, त्याचं संपूर्ण मी आता कलेक्टर साहेबांकडून माहिती घेतोय, कुठल्या भागात पडलेला आहे. अजून काही भागात पाऊस पडलाय, काही भागात पडलेला नाही. आता काही भागात पाऊस पडलाय तो पोषक पण आहे, काही भागात जो पाऊस पडतो तो घातक पण आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा शहानिशा करून त्यावर निर्णय घ्यावे लागतात. अभ्यासू आणि आक्रमक लोकप्रतिनिधी म्हणून ऍडव्होकेट माणिकराव कोकाटेंना महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कसे असतील महाराष्ट्रामध्ये बघा, हे कृषी खातं फार रिस्की खातं आहे. काटेचा मुकुट आहे हा, तो काही विषय नाही. पण मला कल्पना आहे, मी शेतकरी असल्यामुळे मला याच्यातले इन्स अँड आउट दोन्ही पण माहिती आहे. आणि लगेच आज एखाद्या शेतकऱ्याला लीप मिळाला तर तो उद्या मिळेलच याची गॅरंटी नाही. उद्या परत शेतकरी उठून उभा राहतो. त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनातले प्रश्न अनेक आहेत आणि त्याला धोरणात्मकरित्या त्याला कसं सपोर्ट करता येईल हा विचार माझ्या मनामध्ये आहे. त्यासाठी एक वेगळा कायदा करता येईल का, एखादं पोर्टल करता येईल का, सगळ्या योजना एकत्र आणता येतील का? कारण आता कृषी विभागाच्या किती योजना आहेत, किती लोकांना बेनिफिट मिळालेला आहे, किती टक्के बेनिफिट मिळालेला आहे आणि तो खऱ्या अर्थाने बेनिफिशियरी आहे की नाही हे सगळं मला तपासून बघायचं आहे. मी अजून तपासून बघितलेलं नाही, पण यातून चांगला मार्ग आपल्याला काढायचा आहे आणि शेतकऱ्यांना 100% कुठल्याही परिस्थितीमध्ये हे युती सरकार आधार देईल अशा प्रकारचं काम आपल्याला येत्या काळात उभं करायचं. जसं सरकारनं 100 दिवसांचा एक प्लॅन मंत्र्यांना दिलेला आहे, कृषी मंत्री म्हणून कृषी विद्यापीठांना संशोधन किंवा इतर बाबींच्या संदर्भात काही एक टाइम बाइंडिंग प्रोग्राम देणार आहात का? टाइम बाइंडिंग प्रोग्राम त्यांना दिल्यानंतर त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर पण या ठिकाणी अपडेट झालं पाहिजे. आजच्या घडीला मी जेव्हा व्हाईस चान्सलर बरोबर बोलत होतो तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे स्टाफ कमी आहे, काही लोकांचे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती लोकांचे पगार झालेले नाही, त्यामुळे थोडासा फंडिंगचाही प्रश्न आहे. मला हे जोपर्यंत वित्त विभागाशी सन्माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी मला पूर्णपणे हा डाटा घेऊन बसावा लागेल आणि केंद्र सरकार बरोबर टाइप करून केंद्र सरकारने राज्य सरकारकडनं या कृषी विभागाला पैसे किती जास्त मिळतील आणि त्यातून आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत हे सगळं टेक्निक कसं पोहोचवता येईल हा माझा त्या दृष्टिकोनातून विचार आला. या अगोदर की कृषी विभागामध्ये बऱ्याच दिवशी पद रिक्त आहेत, पण त्याचा अभ्यास करावा लागेल. शासनावर किती लोड पडतोय, की विद्यापीठ लोड उचलायला तयार आहेत त्याचा खर्चाचा, या सगळ्या गोष्टीची शहानिशा करावी लागेल, तपासावं लागेल आणि त्याच्यावरती मिटिंगा घ्याव्या लागतील. व्हाईस चान्सलरला बोलावं लागेल, आमच्या अकाउंट विभागाला बोलावं लागेल. उत्पन्नाची साधनं किती आहेत, उत्पन्न किती आहेत, खर्च किती आहेत, आस्थापनेवरचा खर्च किती आहेत, पिकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानावरती जे काही काम करतायत त्यांचा खर्च किती आहे, त्यांचा पगार किती आहे, या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील आणि तपासल्यानंतरच मी त्याच्यावर भाष्य करू शकेन. जर 40% मनुष्यबळावर जर विद्यापीठ काम करत असतील तर तुमचा लोड कसा काय उचलू शकतो? नाही, आता कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्यांना माणसं घेण्याची परवानगी आहे. फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घेतलेल्या माणसांचे पगार वेळेवर होत नाही अशी त्यांची तक्रार आहे. ते मी मुंबईला गेल्यानंतर बघून घेईल आणि त्या संदर्भात काय मार्ग काढता येईल बघ. नाही, 62 60 वर्ष केलं. तो आता रिटायरमेंटचा फॉर्म्युला हा राज्य सरकारचा सर्व डिपार्टमेंट मिळून आहे, कारण राज्य सरकारचा कर्मचारी म्हणून तो धोरणात्मक निर्णय आहे. तो सन्माननीय मुख्यमंत्री किंवा युती सरकारच्या वतीने जो काही झाला असेल किंवा जो काही व्हायचा असेल तो होईल. दॅट इज नॉट द इश्यू. पण नवीन तंत्रज्ञान करणारी लोक, मुलं, अभ्यास करणारी मुलं ही पण आता खूप पुढे येत आहेत, तर त्यांना सुद्धा बरोबर घेऊन आपल्याला तंत्रज्ञानाच्या संदर्भात, उदाहरणार्थ इंजिनिअरिंग आहे तर अग्रिकल्चरल इंजिनिअरिंग मध्ये विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आहे. अग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये विद्यार्थी जर वाढले आणि जर आपण जास्तीत जास्त तिथे तंत्रज्ञान वाढवलं तर एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल. त्यामुळे हे सगळं याची समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मी सगळ्याचा अभ्यास केल्यावर तुमच्याशी सविस्तरपणे विद्यापीठ मला मिळालेली आहे. सगळ्या गोष्टी होतील, काळजी करू नका. वर्षभरामध्ये तुम्हाला हे डिपार्टमेंट बदललेलं दिसेल 100% खातं. विद्यापीठाने वेगवेगळे प्रयोग करून ज्या प्रकारे व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहेत त्या व्हरायटी शेतकऱ्याच्या फायद्याच्या आहेत. मला शेतकऱ्याशी बोलावं लागेल की या व्हरायटीमुळे तुमचा काय फायदा झालाय का, तुम्हाला या व्हरायटीपासून तुम्ही समाधानी आहात का आणि अशा व्हरायटीमुळे तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे का, अशा अनेक गोष्टी मला शेतकऱ्याची चर्चा करावी लागली. ही एक बाजू मी पाहिलेली आहे, विद्यापीठाची एक बाजू मी ऐकलेली आहे, एक बाजू पाहिलेली आहे. पण दुसरी बाजू ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्या शेतकऱ्यांना खरोखर रिलीफ मिळालेला आहे का, तर त्यांच्याशी पण मला बोलावं लागेल ना. त्याच्यानंतरच मी या सगळ्या गोष्टीवरती भाष्य करू शकेन. त्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये तो निर्णय होईल आणि त्या संदर्भामध्ये त्याची चर्चा आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत. महाराष्ट्र सरकारचं उत्पन्न, खर्च या सगळ्या गोष्टीचा मेळ घालत असताना आपल्याला कर्जमाफी कशी देता येईल, शेतकऱ्यांना सुविधा कशा देता येतील हा सुद्धा अभ्यास ते या ठिकाणी करतात आहे. त्यामुळे लवकरात लवकर काय तो निर्णय व्हायचा तो होईल. नाही, आता इथं तर विद्यापीठाचे स्टॉल आहेत आणि दुसरी गोष्ट या स्टॉल लावण्यासाठी जो खर्च येतो
ज्या कमर्शियल कंपन्या आहेत त्यांनी थोडंफार पे एड केलं तर काय बिघडलं नाही, कारण शेवटी याला मंडप आहेत, लाईट्स आहेत, सगळ्या